नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी येथे बटाटे चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने आपले बटाटे छान असे चिरले गेलेले आहे। पाण्यामध्ये ठेवूया। चला तर मसाला तयार करून घेऊया। तर मी इथे ताजी कोथिंबीर निवडून घेणार आहे आणि तिची कट करून घेणार आहे। तर मी इथे कोथिंबीर चिरून घेणार आहे। या भाजीमध्ये मसाला म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। आपण शेंगदाण्याचा कूट लावून येथे भाजी बनवणार आहोत। सर्वात महत्त्वाचा घटक असतो शेंगदाणे म्हणजेच बिनट। तर त्याचं आपण छान असं शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि कूट करून घेणार आहोत। मिक्सरला हे भांडं फिरून घ्यायचं। येथे आपले शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्सर भांड्यामधून काढून घेतलेला आहे। चला तर आता भाजीला फोडणी देऊया। तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा जिरे ॲड करणार आहे आणि तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे, जेणेकरून भाजीला छान सुगंध प्राप्त होतो आणि कोथिंबीरही छान अशी तळल्या जाते। तर यामध्ये मी या स्टेजला बटाटे ॲड करून घेणार आहे। तर बटाटेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे बटाटे तेलामध्ये। तर मी यामध्ये 1 चमचा हळद ॲड केलेली आहे, जेणेकरून हळदीला छान असा कलर येतो या स्टेजला आणि बटाटे पण खूप टेस्टी होऊन जातात आणि फ्राय होऊन जातात त्यामुळे। तर आपल्या इथे पिवळे बटाटे ऑलमोस्ट होऊन गेलेले आहे। आता यामध्ये मसाले ॲड करूया। तर मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता घरचा काळा मसाला ॲड करूया, तो किंवा तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करू शकतात। यामध्ये मी गरम पाणी ॲड करून घेणार आहोत। तर छान असं इथे तुमची जेवढी 1, 2, 3 लोकांसाठी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं। तर मित्रांनो, याला छान अशी उकळी आलेली आहे। आपल्याला 2 उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। तर मी इथे 3 ते 4 लोकांसाठी भाजी बनवणार आहे, त्यानुसार मी इथे 5 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि छान अशी वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता आपल्याला आणखी 2 उकळी येऊ द्यायची आहे। मध्ये आपल्याला याचे बटाटे चेक करून घ्यायचे आहे। जर बटाटे शिजले तर समजून जायचं की आपली भाजी शिजलेली आहे। तर मी बटाटे चेक केलं तर बटाटे शिजलेले आहे। ऑलमोस्ट आपली भाजी डन झालेली आहे। अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।